9,777 मतदार करणार मतदान। माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर। आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत। माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021 दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुन्हा प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी यूसीएल सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर फक्त विदर्भ न्यूज। विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे वॉर्ड क्रमांक 16 मध्ये। वॉर्ड क्रमांक 16च्या नागरिकांच्या मतदारांच्या काय समस्या नगरपंचायतीकडे आहेत ते आपण आता विदर्भ न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना विचारणा करणार आहोत। वॉर्ड क्रमांक 16च्या बाजूला असलेला पहाड आणि त्यावेळेचं पावसाळ्यात येणारं पाणी यासाठी मुख्यत्वे करून ही नाली बांधण्यात आलेली आहे, पण ही सुद्धा कचऱ्यामुळे किती जाम झालेली आहे आणि याकडे नगरपंचायत प्रशासनाचं कसं दुर्लक्ष झालेलं आहे हे आपण इथे पाहत आहोत। आपको आपके वार्ड में कौन सी समस्या है? ये नाली के बारे में। हाँ, नाली की सफाई नहीं होती। हाँ, सफाई नहीं होती। कचरे की गाड़ी आती लिया तो थोड़ा बहुत। लाइट रहते क्या? है लाइट। ये अभी आ रहे हैं कि पहले से ही है? पहले थे, अभी भी आते बोले। अच्छा, नाली कचरा सफाई नहीं है? हाँ, जरा कम जाओ, कभी आते कभी नहीं आते रोड। कब तक आते? महीने में, 2 महीने में, 3 महीने? 15 दिन में आते, 8 दिन में, 15 दिन। अच्छा, आते क्या 8 दिन में, 15 दिन में? घरकुल आपका ये घर है ना? तो घरकुल के लिए अर्जी किया था क्या? नहीं किए थे, हमने पैसे भरने थे 4-5 हजार का ना बोले। अच्छा, उससे मैं बोला पैसे नहीं ना भी देखेंगे बोले तो रुक गा। हाँ, तो इसमें रहते आप अभी? ये आने वाला जो पानी है इधर से आने वाला, ये इसकी तकलीफ आपको बहुत होती होंगी? इधर से तकलीफ होती ना, ऐसा पानी घुस जाता कहीं। अच्छा, वार्ड मध्ये काय समस्या आहे 15 नंबर वाल्यांना, तुम्हाला मतदारांना? आम्ही 16 वाले 16 वाले हो। काय ना, आम्हाला ते नाली मोठी करून द्या हां, आणि त्याच्यावर ते झाकण आणि हे नाली जराशी वाढवावी इकडे, बस एवढी समस्या आहे। म्हणजे आणि याची साफसफाई? हो, साफसफाई पाहिजे ना, काय नाली काढा येत नाही तर कोणती बाई नगरपंचायतची झाडाला वाट लावत नाही तर काय नाही, येतच नाही। हा, लाईट सुरू राहतेत का? नाही बंद आहे ते लाईट पूर्ण। एक बंद होते, एक चालू होते। नाही, इकडे खंबाच नाही, आम्हाला खंबा पाहिजे इकडे मध्ये, इकडे कसाच खंबा नाही, अंधारातच आहे, काय करा? अजून काय? पाणी नळ पाहिजे सरकारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था? हा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि साफसफाई
हे नाल्या म्हणजे याच्यावर झाकणं पाहिजे. पूर्ण गावातनी झाकणं झाले. आम्हाला हे मच्छरचा त्रास आहे, या वासाचा त्रास आहे. या आमचे घरं इथं आहेत. हे बघा पाणी पूर्ण टोटल गंदगीच आहे ना. आम्हाला पूर्ण लेकरं बाळ आहात. वार्ड नंबर 16च्या मतदार आहे. किती वर्षापासून इथे राहता? आम्ही 30 वर्षापासून. काय समस्या आहे तुम्हाला? आमची समस्या आहे की या देवदेवशरी रोडला आम्हाला टाके वगैरे बांधून द्यायचे. यात्रेकरूसाठी खूप त्रास होतोय पाण्याचा आणि खंब्यावरती लाईटा आणि आम्हाला हे सगळं काही एकदम म्हणजे सुशिक्षित काम झालेलं पाहिजे. बस. इथे नाल्या आहेत का? नाल्या वगैरे एवढ्यात तर नाल्या नाहीत, खाली आहेत नाल्या. या देवदेवेश्वरी रस्त्याची नियमित सफाई होताना दिसते का तुम्हाला? हो, रोज होते. हो. देवदेवशरी रोडला रोज बाया झाडाला येतात आणि सगळं काही साफसफाई ठेवतात आणि नगरपंचायतच्या गाड्या पण येऊन पुंजाने भरून येतात. तरी पण इथे समजा VIP लोक येतात तरी कचऱ्याचं फार मोठं साम्राज्य आम्हाला समोर पाहायला मिळालं. सर ते कसं आहे, बाया काय करतात, डस्टबिन मध्ये सोडून खाली टाकतात. आता ते किती सांगतच राव बायाला, डस्टबिन मध्ये आहे बरं, डस्टबिन भरलेले असले तर ते खाली टाकतात. असं तुम्ही वार्ड नंबर 16च्या मतदार आहे. या वार्ड नंबर 16 मध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम काही जाणवतात का? काही समस्या आहेत का? पाणी येत नाही. नळाची काय समस्या आहे? म्हणजे नळ येतच नाही. हां, पण 15-15 दिवसाला येते. पाईपलाईन कुठपर्यंत आहे ते सांग. हो ना, पण पाईपलाईन नेमकी कुठपर्यंत आलेली आहे? घरापर्यंत. अच्छा. त्याला पाणी किती दिवसांनी येते नळाला? 8 दिवसांना, 15 दिवसांना. तोपर्यंत नाही. असं रोज म्हणून नळ नाही आहे. साफसफाईसाठी नगरपंचायतचे कर्मचारी वगैरे येतात का इकडे? येते पण जास्त नाही येत. अच्छा. कधी कधी येते? हप्त्या 15 दिवसातून. माहूर येथील श्री क्षेत्र माहूर येथील महानुभावांचं श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी श्री देवदेवेश्वरी मंदिर आहे. वार्ड क्रमांक 16 म्हणजे या देवदेवेश्वरी मंदिराच्या सानिध्यानं पावन झालेली ही भूमी आहे. या ठिकाणीचा गलिच्छपणा, येथील असलेली अस्वच्छता, नसलेल्या नाल्या, तुंबलेल्या नाल्या आणि नाली सफाई नसणे इत्यादी समस्या आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत.